बँकेतील खातेसंबंधी झाले आहेत मोठे बदल, ज्यामुळे बँक खातेदारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी अगदी गरजेचं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कोणत्या ना कोणत्या बँकेत खातं असतं, तर बहुतेकांचं एकापेक्षा जास्त बँकांमधील देखील खातं असतं. बँक व बँक खातेदारांसंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्या नियमांमध्ये नेहमी बदल करत असते. आणि तुम्ही पाहताय बँकेत फसवणुकीचे प्रकार असतील किंवा बँक बुडण्याचं प्रमाण असेल, काही ग्राहकांच्या तक्रारी असेल, तर या लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भरपूर बदल केले आहेत. आणि हे बदल येणाऱ्या काळातच लागू होणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला जर हे नियम माहिती नसतील तर येणाऱ्या 10-15 दिवसामध्येच तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. प्रत्येक बँक खातेदाराच्या भरपूर शंका आहेत, भरपूर प्रश्न आहेत. व त्यामुळेच हा व्हिडिओ आम्ही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात बनवलेला आहे. व्हिडिओमध्ये आम्ही 3 ते 4 असे जे प्रश्न आहेत, अशा ज्या मुख्य शंका आहेत, ज्या प्रत्येक खातेदाराला असतात, त्या आम्ही निवडल्या आहेत आणि त्याची उत्तरं नवीन नियमानुसार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जर प्रश्न, ह्या जर शंका तुमच्या जर आज संपल्या तर तुम्हाला कुठलीही अडचण बँक खात्यासंदर्भात येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार पहिला प्रश्न आम्ही घेतोय की एका व्यक्तीचे किती बँकेमध्ये, जास्तीत जास्त किती बँकेमध्ये खातं एखाद्या व्यक्तीचं असायला पाहिजे. मग सेव्हिंग अकाउंट असेल तर ते किती, आणि जर व्यावसायिक असेल तर करंट अकाउंट असेल तर ते जास्तीत जास्त किती असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जिच्यात बदल झाला आहे, ती म्हणजे नॉमिनी किंवा वारसदार. जो आपला वारसदार आहे तर तो आपण बदलू शकतो का, किंवा आधी वारसदार लावलेला नाही तो आपण नंतर ॲड करू शकतो का. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न किंवा सगळ्यात महत्त्वाची माहिती ती म्हणजे मोबाईल नंबर. आता कोणत्याही बँक अकाउंटला तुम्ही मोबाईल नंबर जोडलेला असतो. मोबाईल नंबर बँक अकाउंटला जोडलेला असणं हे आज अगदी म्हणजे कॉमनच झालेलं आहे. पण त्या संदर्भात देखील बदल झालेला आहे. तुमचा बँक अकाउंटला जर मोबाईल नंबर बदललेला असेल, तुमच्या खात्याला जर मोबाईल नंबर कनेक्ट केलेला असेल, तर त्यामध्ये झाले आहेत मोठे बदल. तर बँक खात्यांच्या संदर्भात सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये घेतो आहोत. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. आता पहिला जो बदल आहे तो म्हणजे की एका व्यक्तीच्या नावावर किती जास्तीत जास्त सेव्हिंग अकाउंट असायला पाहिजे. आता यूट्यूबवर म्हणा तुम्हाला भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला भेटतील, ज्यामध्ये भरपूर लोक असं सांगतात की कमीत कमी एकच, म्हणजे जास्तीत जास्त एकच बँक अकाउंट असायला पाहिजे, किंवा जास्तीत जास्त 2 असायला पाहिजे, किंवा फारच जास्त गरज पडली तर 5 अकाउंट जे आहेत वेगवेगळ्या बँकेमध्ये ते असायला पाहिजेत. मग आरबीआय काय सांगतंय, आरबीआयचा नियम काय सांगतोय ते पाहूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे तर त्यांनी अशी कुठलीही जो काही नियम आहे तो लागू केलेला नाही. भारतात जेवढ्या बँक आहेत तितक्या प्रत्येक बँकेमध्ये तुम्ही खातं उघडू शकता. तुम्हाला कुठलेही अप्पर लिमिट त्यांनी दिलेलं नाही. फक्त इथे एक अडचण अशी मोठी येत असते. ती अडचण होते काय, की तुमचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला प्रत्येक खात्यामध्ये मिनिमम म्हणजे कमीत कमी बॅलन्स जो बँकेने ठरवलेला आहे तो ठेवावा लागतो. तो जर ठेवला नाही तर तुम्हाला दंड पडतो. या व्यतिरिक्त ATMचे वेगवेगळे चार्जेस असतात, तुमचे मोबाईल बँकिंगचे चार्जेस असतील, नेट बँकिंगचे चार्जेस. या व्यतिरिक्त वर्षभरासाठी काही मेंटेनन्स चार्ज ही जे काय बँक आहे ती आकारत असते. 10 बँक खाते असतील तर 10 बँकेसाठी मिनिमम बॅलन्स तुम्हाला ठेवावं लागेल. या व्यतिरिक्त हे जे काही चार्जेस मी आत्ता सांगितले ते चार्जेस तुम्हाला भरावे लागतात. आणि हे जर तुम्ही भरू शकत असाल तर तुम्ही देशातल्या प्रत्येक बँकेमध्ये देखील खातं उघडू शकता, असं आरबीआय म्हणते. मग अडचण येते मोबाईल नंबरशी. मोबाईल नंबरच्या संदर्भात एक मोठी अडचण बँक खात्याच्या संदर्भात येते आणि त्यामध्येही भरपूर बदल झालाय. पण त्याआधी जाणून घेऊयात की नॉमिनी किंवा वारसदाराच्या संदर्भात असणारा दुसरा प्रश्न. आता बऱ्याच वेळा अशी एक शंका लोकांना असते की जर वारसदार आहे किंवा नॉमिनी आहे, तो जर आम्ही पूर्वी बँक खात्याला लावलेला नसेल तर तो आम्ही नंतर लावू शकतो का, किंवा पूर्वी लावलेला जो काही नॉमिनी आहे तो आम्ही बदलू शकतो का. तर होय, तुम्ही जर पूर्वी एखादं खातं खोललंय आणि ज्याला नॉमिनी किंवा वारस लावलेला नाहीये, तर तुम्ही नंतर कधी एक KYC फॉर्म असतो किंवा एक विशिष्ट फॉर्म जो असतो तो घेऊन तुम्ही लावू शकता. पण खरी अडचण कुठे येते, वारस बदलायच्या ठिकाणी. आता काय होतं, बऱ्याच वेळा एखादा जो काही व्यक्ती आहे ज्याचं लग्न झालेलं नाही, तो बऱ्याच वेळा अकाउंट उघडतो. मग त्यावेळेस त्याच्या ब्लड रिलेशनमधले जे काय नातेवाईक आहे, जसे आई वडील आहेत, त्यांना तो वारस म्हणून लावतो. मग नंतर लग्न होतं, त्याची पत्नी, त्याला मुलं वगैरे होतात. पुढे चालून त्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलाला वारस म्हणून लावावं किंवा पत्नीला लावावं. तर त्यावेळेस त्याला वारस बदलायची गरज असते. तर हे होऊ शकतं का, तर नवीन नियमानुसार हे होऊ शकतं. त्याच्यासाठी देखील एक विशिष्ट फॉर्म तुम्ही बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन चौकशी करू शकता आणि आरामशीर बदलू शकता. मग सगळ्यात मोठी अडचण मोबाईल नंबरच्या संदर्भात आहे. त्याविषयी कुठला नियम आहे ते आपण एकदा जाणून घेऊयात. आता मोबाईल नंबर संबंधात असा एक प्रश्न असतो की एक मोबाईल नंबर आपण जेवढे काय आपले खाते आहेत त्या सर्व खात्यांना जोडू शकतो का, तर होय, जोडू शकतो. काही अडचण नाही. एका मोबाईल नंबर तुम्ही हजारो खात्यांना जोडू शकता. एक अडचण याच्यात फार मोठी आहे, पण त्यामध्ये दुसरी शंका लोकांची अशी असते की एका खात्याला आम्ही 2 मोबाईल नंबर जोडू शकतो का, तर नाही, मुळीच नाही.
तुम्ही एक नंबर जर तुमचा बंद झाला तर तो कदाचित तुम्ही तो बदलू शकता, त्याच्याऐवजी दुसरा नंबर लावू शकता, पण एका खात्याला एकच मोबाईल नंबर जॉईंट केला जाऊ शकतो. आता पहिला जो प्रश्न होता की एक मोबाईल नंबर जास्तीत जास्त किती अकाउंटला आपण जोडू शकतो, तर सर्वच अकाउंटला आपण जोडू शकतो. फक्त याच्यात अडचण अशी येते की उदाहरणार्थ तुमचे 10 खाते आहेत, 10 खात्यांना एकच मोबाईल नंबर जोडला तर कुठलंही ट्रान्झॅक्शन तुम्ही केलं, कोणाला पैसे पाठवले, कोणाचे पैसे आले किंवा काही इतर चेकच्या संदर्भात तुम्हाला जे मेसेज येतात, तर एकाच नंबरवर 10 वेगवेगळ्या खात्यांचे मेसेज तुम्हाला येत राहतील. बँकांचे विविध ऑफरचे त्या ठिकाणी मेसेजेस असतात, त्यांची सेवा बंद झाली, सेवा चालू झाली, एटीएम सर्व्हिसचा म्हणजे असे शेकडो मेसेज तुम्हाला एकाच नंबरवर येतील. एखादा मेसेज कोणत्या बँकेचा आलाय ते देखील तुम्हाला समजणार नाही, कारण की बऱ्याच वेळा बँकेचे फक्त शेवटचे 4 अकाउंट नंबरचे आकडे दिलेले असतात आणि जर एखादा फ्रॉड झाला, जर काही गफलत झाली, काही फसवणुकीचा प्रकार झाला तर तो देखील लक्षात यायला याच्यामध्ये वेळ लागू शकतो. त्यामुळेच असं सांगितलं जातं की जास्तीत जास्त जर खाते असतील तर त्याला कमीत कमी 2 ते 3 खात्यांसाठीच एक नंबर ठेवा आणि बाकीच्या खात्यांसाठी तुम्ही इतर वेगळा नंबर घ्यावा असं त्यामध्ये सांगितलं जातं. तर बँक खात्यासंबंधी हे काही जे काही नियम आहेत किंवा ज्या कॉमन शंका आहेत तर त्याची जी काही माहिती आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बँकेच्या संदर्भात इन्शुरन्स तसेच पोस्ट ऑफिस, सरकारी योजना याविषयी नेहमीच माहिती देत असतो. तुम्ही सुद्धा तुमची एखादी शंका असेल, तुमचा एखादी जो काही प्रश्न असेल एखाद्या नियम संदर्भात, तर तो आम्ही तुम्ही जर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारला तर आम्ही देखील 1 बाय 1 त्याच्यावर व्हिडिओज देखील बनवू शकतो. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्ही आमचे आधीचेच सबस्क्रायबर असेल तर तुमचे कोटी कोटी धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भरपूर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते, पण त्याचं जे काहीतरी वेबसाईटवर लिंक देण्यात येत असते किंवा काही इतर माहिती, जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमचं जे वेबसाईट आहे kisanhelpline.org या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथून अतिरिक्त माहिती याविषयी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचं Google Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे. तिथे Googleमध्ये जाऊन किसान हेल्पलाईन, इथे जसं टाईप होतंय KISANHELPINE.org असं टाईप करून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर ही वेबसाईटचा इंटरफेस असा दिसेल. तर यावर देखील आम्ही विविध, जसं आयडियल वेट कॅल्क्युलेटर, 50,000 रुपये महिना कमवण्यासाठी किती तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल, तसेच महिलांसाठीच्या योजना असतील, बँकेसंदर्भात काही माहिती असतील, तर अशा नवनवीन अपडेट्स याच्यावर टाकत असतो, सरकारी योजनांचे अपडेट्स टाकत असतो. तर नक्कीच हे तुम्ही बुकमार्क करून ठेवा, लोकांना शेअर देखील करा, कारण की आम्ही यूट्यूब चॅनलच्या आधी माहिती त्या वेबसाईटवर टाकत असतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.